आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज शारवेची पहिली आषाढी एकादशी. सकाळी उठून सगळ्यात आधी घरात देवाची देवपूजा केली, विठ्ठल रुक्माईचं मनोभावे दर्शन घेतलं आणि घरातलं वातावरण एकदमच प्रसन्न झालं होतं. पूजा झाल्यानंतर एकादशीचा फराळ केला. घरात सगळेजणच आपापल्या कामात बिझी होते. पण आजचा दिवस थोडा वेगळाच आणि खास वाटत होता. आणि मग वेळ झाली ती शार्वीला घेऊन मंदिरात जाण्याची. शार्वीची पहिली आषाढी असल्याने तिला मंदिरात घेऊन जायचं होतं. तिला छान तयार केलं आणि मग आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिरात पोहोचल्यानंतर विठ्ठलाचं मनापासून दर्शन घेतलं आणि शार्वीला सोबत घेऊन दर्शन घेताना वेगळंच मज्जा वाटत होती. तिच्यासाठी देवाकडे एवढीच प्रार्थना केली, माझ्या छोट्याशा बाळाला नेहमी सुखी आणि आनंदात आणि निरोगी ठेव. दर्शन झाल्यानंतर मग थोडा वेळ यात्रेमध्ये फिरलो. आजूबाजूची गर्दी, वेगवेगळे स्टॉल, सगळीकडचा उत्साह आणि आमची शार्वी मात्र तिच्याच जगामध्ये खुश होती. यात्रेत थोडी मज्जा केली, फिरलो आणि अर्थातच शार्वीला तिची छोटीशी राईड करून दिली. गाडीत बसल्यावर तर मॅडम एकदमच खुश झाल्या. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचाही दिवस सक्सेसफुल झाला म्हणायचा. आणि एवढं सगळं करून घरी परतल्यानंतर मॅडमचा मूड अजूनही फुल ऑन होता. शार्वी घरी आल्यानंतर विठ्ठलाची गाणी लावली होती. शार्वीचा डान्स सुरू झाला. कधी नाचते, कधी खेळते, कधी स्वतःच्याच तालात रमते. तिला बघताना एकच जाणवत होतं, लहान मुलांसाठी आनंद खरंच किती छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये असतो ना. तिची ही पहिली आषाढी कदाचित तिला मोठी झाल्यावर आठवणारसुद्धा नाही. पण आमच्यासाठी तिचा आयुष्यातला हा पहिला सण कायमच खास राहणार आहे. आजचा दिवस पूजा, फराळ, मंदिराचं दर्शन, यात्रेची मजा आणि या सगळ्या गोड मोमेंटसोबत गेला. अशी होती तिच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आम्हाला तिच्यासोबत मनापासून जगायची आहे, आयुष्यभर जपून ठेवायची आहे. ही होती आमच्या शार्वीची पहिली आषाढी एकादशी आणि आमच्या आठवणीच्या कप्प्यात कायमच जपून ठेवलेली एक सुंदर आठवण. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा नक्की करून सांगा. तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.